भाजप नेते अमित साटम यांच्यावर भाजपच्या मुंबई अध्यक्षपदाची जबाबदारी प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केली घोषणा। देवेंद्र फडणवीस यांनी अमित साटम यांचं केलं अभिनंदन। चंद्रशेखर बावनकुळे, आशिष शेलार हे देखील उपस्थित। ऐन निवडणुकीमध्ये शेलारांना बाजूला जावं लागतंय, त्यामुळे नक्कीच मुंबई भाजपमध्ये काहीतरी घडतंय। अमित साटम यांच्या नियुक्तीवर संजय राऊत यांचं विधान। महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोकणामध्ये मनसेला मोठा धक्का। खेडचे वैभव खेडेकर भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता। नितेश राणे यांच्यासह काल मुख्यमंत्री फडणवीस यांचीही भेट घेतली आहे। तर माझ्या 30 वर्षांच्या निष्ठेचं सर्टिफिकेट मिळालं, भाजपच्या लोकांना भेटलो म्हणून हकालपट्टी केली, पण एक तडीपारी थांबवण्यासाठी नितेश राणेंना भेटलो होतो। राज ठाकरे यांच्या भेटीचा प्रयत्न केला, पण भेट झाली नाही। हकालपट्टीनंतर वैभव खेडेकर भाऊक। पुण्यामध्ये गोरक्षकांकडून सदाभाऊ खोत यांना धक्काबुक्कीचा प्रयत्न। द्वारकाधीश गोशाळेजवळील घटना। सांभाळायला नेणाऱ्या गायी सुद्धा गोरक्षक अडवतात। शेतकऱ्यांना दम दिल्यास याद राखा, खोतांनी दिला होता इशारा। मुंबईच्या चेंबूरमध्ये नितेश राणेंकडून वराह भोजन। चेंबूरमध्ये सकल हिंदू समाजाकडून वराह जयंतीचा उत्सव साजरा। भारत-पाक क्रिकेट सामन्यावरून केशव उपाध्यायांचा उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा। भारत-पाक सामना होऊ नये म्हणणाऱ्या ठाकरेंचे 2 मुखवटे, केशव उपाध्याय यांची टीका। राज्याच्या तिजोरीवरील भार कमी करण्यासाठी सरकार 41 मद्यनिर्मिती उद्योगांना 328 नवे परवाने देणार। 96 परवाने राजकीय नेत्यांच्या कुटुंबियांशी संबंधित असल्याची माहिती। बोगस लाडक्या बहिणींच्या माध्यमातून मतचोरी, सामनातून आरोप। मतचोरी करण्यासाठी सरकारी तिजोरीमधून 400 कोटींचा अपहार, सामनामधून हल्लाबोल। विरोधकांकडून लाडक्या बहिणींची मनोबल खचेल अशी वक्तव्य। विधानसभेमधील पराभवाच्या वेदनेनं आरोप केले जात आहेत। नीलम गोरे यांचा निशाणा। 130वी घटना दुरुस्ती विधेयक केवळ विरोधकांसाठी नाही, पंतप्रधान मोदींनी स्वतः विरोधामध्ये विधेयक आणले। विरोधानंतर अमित शहा यांचं वक्तव्य। सुप्रिया सुळेंनी घेतली पुणे पालिका आयुक्तांची भेट। प्रारूप प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर सुप्रिया सुळे महापालिकेत। पुण्याच्या प्रभाग रचनेला पवारांच्या राष्ट्रवादीचा विरोध। लालबागच्या राजा मंडळाकडून सुरक्षा व्यवस्था कडक करण्याचा निर्णय। मंडळाने स्वतःचे 250हून अधिक सीसीटीव्ही केले कार्यान्वित। मंडळाकडून सुरक्षेसाठी एआयची देखील मदत। रत्नागिरीमधील प्रसिद्ध गणपतीपुळे मंदिरात गणेशोत्सवाला सुरुवात। भाद्रपद गणेशोत्सवाला महापूजेनं सुरुवात। या गावामध्ये 7 गावं 1 गणपती अशी परंपरा आहे। मुंबई गोवा महामार्गावरच्या खड्ड्यांचा प्रवाशांना त्रास। गणेशोत्सवाच्या निमित्तानं कोकणामध्ये जाताना खड्ड्यांमुळे अडचण। ठाण्यामध्ये सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये मेट्रोची ट्रायल रन होणार। 5 ते 9 सप्टेंबर दरम्यान पहिली ट्रायल रन। क्रेनच्या सहाय्याने मेट्रो ट्रेनची बोगी मेट्रो लाईनवर चढवण्याचं काम सुरू। नाशिकमधील 700 सार्वजनिक गणेश मंडळ परवानगीच्या प्रतीक्षेत। महापालिका प्रशासनाकडून परवानगी मिळत नसल्यामुळे गणेश मंडळ आक्रमक। परवानगी न मिळाल्यास महापालिकेसमोर गणपती प्रतिष्ठापना करू, मंडळाचा महानगरपालिका प्रशासनाला इशारा।